हे आहे ईडलिंबूचं झाड। ईडलिंबूच्या झाडाला आपण या बकेटामध्ये लावून घेतलेला आहे। आधी या कुंडीमध्ये होतं, आपण याच्यामधून काढून हे बकेटामध्ये लावून घेतलेलं आहे। मोठं आहे झाड, त्याच्यामुळे आपण हे बकेटात मोठ्या 20 लिटरच्या लावून घेतलेला आहे। तर आपण मोगऱ्याचं झाड लावणार आहे ह्या कुंडीमध्ये। चला मग आपण मोगऱ्याचं झाड कुंडीमध्ये लावून घेऊया आपण। तर आपण याला ईडलिंबूच्या झाडाला पाणी घालून घेऊया। हे आता आपण लावून घेतलेलं आहे। झाडाच्या मुळ्या वरती दिसू लागलेत, तर आपण याला पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी याच्यामध्ये जिरून गेलेलं आहे। तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे। तर आपण हे मोगऱ्याचं झाड आहे, याच्या कुंडीमध्ये लावणार आहे। हे आहे कॅरी बॅग मध्ये, कॅरी बॅग मधून काढून आपण कुंडीमध्ये लावून घेणार आहे। छान असं अपराजिताचा वेल उगवलेला आहे याच्यामध्ये। हे आपला अपराजिताचा वेल आपण काढून घेणार आहे याच्यातून। आपण हे अपराजिताचा वेल काढून घेतला आहे आपण याच्यातून। एक झाडावरती चढलेला आहे, आपण हा काढून घेऊया। अपराजिताचा वेल भरपूर उगवलेला आहे याच्यामध्ये, पण आता हे सगळं काढून घेतलेलं आहे। तर हे कॅरी बॅग खराब झालेली आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामधून काढून घेणार आहे। काढून घेऊन आपण या कुंडीमध्ये लावून घेणार आहे। चला मग मी आता हे कॅरी बॅग मधनं झाड काढून घेते। तर आपण हे कॅरी बॅग फाडून आपण याच्यामधून मोगऱ्याचं झाड काढलेलं आहे। तर ह्याच्यावरची माती काढून याला आपण दुसरी माती घेऊन आपण हे झाड कुंडीमध्ये लावून घेऊया। कॅरी बॅग खराब झाल्यामुळे आपण ह्याच्यामधून काढून घेतलेला आहे। आपल्याकडे कुंडी असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये लावून घेणार आहे। चला मग आता झाड लावून घेते। हे आपले कोरपडचं झाड आहे, आपण याची कोरपडचे फांद्या काढून घेतलेल्या आहेत। तर त्या आपण मोगऱ्याच्या झाडामध्ये टाकणार आहे। हे परसलेंट आहे, छान आलेलं आहे, फुटलंय मस्त सुंदर असं। हे कोरपडचे पानं आहेत, आपण या झाडामध्ये टाकणार आहे। तर आपण ह्या झाडाची माती अशी मोकळी करून घेतलेली आहे, मस्त असं हे आपण माती काढून घेतलेली आहे। तर ह्या मातीमध्ये आपण गांडूळ खत टाकून आपण ही माती यूज करणार आहे। यात आपण दुसरी माती थोडीशी टाकलेली आहे, तर आपण ही माती यूज करूया। चांगली माती आहे, आपण आताच लावलेलं होतं झाड। कॅरी बॅग लवकर खराब होते, त्याच्यामुळे आपण आता याला कुंडीमध्ये लावून घेऊया। हे आपण वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे, हे वर्मी कंपोस्ट आपण हे मातीमध्ये मिक्स करणार आहे। हे आपण आता हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट, म्हणजे आपली माती चांगली होईल। झाडाला खत
त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण हे कुंडीमध्ये भरून घेऊया. तर हे कुंडीमध्ये माती भरून घेऊया आपण झाड लावण्यासाठी. हे आपण अर्धी कुंडी भरून घेतलेली आहे. बघू आता आपलं मोगऱ्याचं झाड बसतंय का. तर हे आपण झाड याच्यामध्ये बसवून घेतलेलं आहे. थोडी वरती येते, त्याच्यामुळे आपण थोडीशी माती काढून घेऊया. तर आपण माती काढून घेतलेली आहे. आता बघूया आपण आपलं झाड बसतंय का. तर आपलं झाड याच्यामध्ये बसते. आपण आता याच्यात माती भरून घेऊया. पण हे मोगऱ्याचं झाड आता लावून घेतलेलं आहे. त्याला आता आपण पाणी घालून घेऊया. तर आपण पाणी देऊन घेतलेलं आहे छान असं. मुळे ह्याच्यावरती येतात, मुळ्यांना झाकून ठेवूया. पाणी आपलं खाली सांडलं. चला आता आपलं झाड लावून तयार आहे. मस्त सुंदर असं आपलं झाड आहे छान.